दरम्यान व्हेंटिलेटरमध्ये आग नेमकी का लागते? व्हेंटिलेटरच्या नियमित देखभालीची आवश्यकता का असते? याविषयी अनेक वर्षांचा व्हेंटिलेटर दुरुस्तीचा अनुभव असलेले बायोमेडिकल इंजिनियर उमेश कौशिक यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामधील लहान बाळांसाठीचा जो अतिदक्षता विभाग आहे त्या ठिकाणी आग लागून 3 लहान बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या असं सांगितलं जात आहे की जो व्हेंटिलेटर असतो त्यामध्ये आग लागली आणि एक छोटा स्फोट झाला। आपल्यासोबत उमेश कौशिक जे बायोमेडिकल इंजिनियर आहेत ते आपल्याला समजावून सांगणार आहे की व्हेंटिलेटरची प्रक्रिया NICU मध्ये कशी काम करते। उमेशजी, लहान बाळांसाठीचा जो अतिदक्षता विभाग असतो तिथे असाच व्हेंटिलेटर असतो? आता जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामध्ये याला जर आपण बघितलं इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी याला AC इनपुट सप्लाय दिलेला आहे। त्यानंतर इथे फ्यूज सिस्टम दिलेला आहे। जर काही इलेक्ट्रिकल फ्लक्च्युएशन झाले तर तो फ्यूज उडणार। कोणतंही मशीन त्याच्या मागे रेटिंग लिहिलेलं असते, त्याला इनपुट सप्लाय व्होल्टेज किती भेटणार त्याला लिहिलेलं आहे अप टू 250 वोल्ट, 220 टू 250 वोल्ट हा इनपुट सप्लाय व्होल्टेज कॅपॅसिटी असतो पॉवर सप्लायचा। त्या पलीकडे जर तो गेला तर व्होल्टेज फ्लक्च्युएशननी तो पॉवर सप्लाय उडणार किंवा तो फ्यूज उडणार। आता पॉवर सप्लायमध्ये मशीनच्या आतमध्ये हा पॉवर सप्लाय आहे, त्यामध्ये DC पॉवर सप्लाय म्हणतो आपण त्याला, AC टू DC कन्वर्ट होतो। त्यामध्ये भरपूर कंपोनेंट्स लागलेले असतात, कॅपॅसिटर्स असतात, ट्रान्सफॉर्मर्स असतात, सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये ICs असतात आणि दुसरे पार्ट्स म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला पॉवर सप्लायमध्ये इथे दिलेलं आहे त्यांनी फॅन दिलेला आहे, इकडे त्यांनी फिल्टर्स दिलेले आहेत। आता फॅन आणि फिल्टर यांचा सुद्धा रोल पुष्कळ इम्पॉर्टंट असतो, कारण की व्हेंटिलेटर ही जी डिव्हाइस आहे ही पेशंटला 1 दिवस पण लागू शकतो, 7 दिवस पण लागू शकतो, 1 महिना पण लागू शकतो, 2 महिना पण लागू शकतो आणि हा कंटिन्युअस पेशंटला 24/7 चालू असतो। तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल स्टँडर्ड्स पुष्कळ इम्पॉर्टंट असतात आणि मेंटेनन्स हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे। रेग्युलर मेंटेनन्स झाला पाहिजे, पिरियॉडिकली मेंटेनन्स झाला पाहिजे उपकरणाचा। आता पॉवर सप्लाय म्हटलं तर तो नुसता पॉवर सप्लाय नाही आहे, त्यामध्ये मी आधीच सांगितले त्यामध्ये पार्ट्स आहेत, पण त्या व्यतिरिक्त त्यामध्ये बॅटरी हा एक ऑल्सो पार्ट आहे, कारण की बॅटरी बॅकअप प्रत्येक उपकरणाला देणं आवश्यक आहे। तर बॅटरी हा जो पार्ट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी असतात। काही उपकरणामध्ये लीड ॲसिड असतात, कशामध्ये लिथियम आयन बॅटरी असतं, कशामध्ये निकेल मेटल हायड्राईड बॅटरी असतात। तर अशा बॅटरीचा सुद्धा रोल पुष्कळ असतो इलेक्ट्रिकल स्पार्कमध्ये आणि त्याचं दुसऱ्या लेवलवर ट्रिगर करायला। पॉवर सप्लायमध्ये इनपुट जर आपण दिलेलं आहे आणि पॉवर सप्लायचा मेंटेनन्स किंवा मशीनचं मेंटेनन्स नसेल तर त्यावर डस्टचा किंवा धूरचा पूर्ण त्यावर लेअर बनणार आणि लेअर बनल्याने तिथं जे हीट जनरेट होणार आहे ती हीट बाहेर निघायला फिल्टरपासनं किंवा फॅनपासनं ती हीट बाहेर यायला पाहिजे। जर आपला कूलिंग फॅन बंद असेल किंवा तो मेंटेनन्समध्ये नसेल किंवा तो खराब झाला असेल किंवा फिल्टर चोक झालेला असेल, अशा वेळेस हीट बाहेर जाणार नाही आणि तिथे वेगळं टेम्परेचर निर्माण होईल आणि टेम्परेचर जे आहे ते ट्रान्सफॉर्मर, कॅपॅसिटर्स आणि सेमीकंडक्टर मटेरियल ICs यांच्या वर गेलं तर तिथे तो कंपोनंट फाटू शकतो आणि अशा वेळेस तिथे स्पार्क निर्माण होऊ शकतो। हा झाला इलेक्ट्रिकल पार्ट की ज्याने तिथे ब्लास्ट होऊ शकतो आणि ब्लास्ट होण्याचं दुसरं कारण म्हणजे याला आपण दिलेलं हाय प्रेशर ऑक्सिजन आणि हाय प्रेशर एअर। अशा वेळेस केमिकल रिॲक्शन सुद्धा होऊ शकतं आणि बॅटरीमुळे सुद्धा रिॲक्शन होऊ शकतं, कारण बॅटरीमध्ये सुद्धा दुसरे ज्वलनशील पदार्थ असतातच।